समाचार अब तक, सत्य का साहस। दीक्षाभूमीपासून ते अयोध्यापर्यंत समरसता बाईक यात्रा काढण्यात येणार याचा विरोध दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे करण्यात आले होते। दीक्षाभूमी समोर बौद्ध आणि आंबेडकरी अनुयायांनी नारे निदर्शने करीत आंदोलन केलाय, तर दुसरीकडे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने स्वर्गीय अण्णाभाऊ साठे चौकातून समरसता यात्रा बाईक रॅलीची सुरुवात केली आहे। एकीकडे बौद्ध आणि आंबेडकरी अनुयायांनी नारे निदर्शने केली, तर दुसरीकडे बजरंग दलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रभू श्रीरामांच्या नावांनी जयघोष केलाय। बघूयात काय आहे दृश्य। संभाजी महाराज की धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का गोहत्या अण्णाभाऊ साठे चौकातून ही निघालेली आहे आणि स्वर्गीय अण्णाभाऊंचं योगदान खूप मोठं आहे। नागपूरमधून निघाले, नागपूर संघाची जागा आहे आणि दीक्षाभूमीची सुद्धा जागा आहे। त्याच्या अनुषंगाने नागपूरचं महत्त्व खूप मोठं आहे आणि समरसतेचा संदेश देणारे हे स्थान आहे। म्हणून नागपुराच्या मध्यभागात, देशाचा मध्यभाग आहे, इथून सुरू करून ही समरसता यात्रा अयोध्येपर्यंत जाणार आहे, जिथे श्रीराम जन्मभूमी आहे आणि भगवान रामांचं सुद्धा जे जीवन आहे ते समरसतेचं प्रतीक आहे। कारण निषाद राज, वनवासी समाज सगळ्यांना त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपलंसं केलं, आपलंसं म्हटलं आणि पूर्ण देशाला बांधणारं हे सूत्र आहे। आणि म्हणून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी इथल्या विदर्भ प्रांताचे हे ठरवलं की हा संदेश घेऊन आपण इथून नागपूरहून अयोध्येपर्यंत गेलं पाहिजे आणि म्हणून ही समरसता यात्रा मोटरसायकलवर निघालेली आहे। जवळजवळ 900 किलोमीटर पार करून ही यात्रा अयोध्येला 13 तारखेला पोहोचणार आहे। आज इथून निघालेली आहे आणि मला वाटतं की देशामध्ये समरसतेच्या सकारात्मक विचार हा नेण्याची आज गरज आहे आणि आपल्या समाजात जेवढी आता विषमता उरली असेल ती सुद्धा दूर करण्याची गरज आहे। म्हणून एक धर्म, एक संस्कृती, एक समाज, एक मातृभूमी हे आम्हाला जोडणाऱ्या ज्या गोष्टी आहे। जेव्हा मी एक धर्म म्हणतो त्याच्यामध्ये या भूमीमध्ये जेवढे धर्म जन्माला आले ते सगळेच त्याच्यामध्ये आले आणि म्हणून जैन, बौद्ध, शीख, सर्व शैव, वैष्णव सगळ्या परंपरा सर्व काही ह्याच्यामध्ये आलं, कारण या सगळ्याच्या सगळ्या या भूमीतच जन्माला आलेल्या आहे आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेची दृष्टी आहे की सगळे आपले आहेत म्हणून। आणि म्हणून या रामजन्मभूमीच्या कार्यक्रमाला सुद्धा 22 तारखेला भारतातून जवळजवळ 150 पंथ संप्रदायाचे साधू संत आले होते, अनेक बौद्ध लामा सुद्धा आले होते आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते की एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आपण एकत्र आलेलो आहे। आणि म्हणून मला वाटतं हा समरसतेचा संदेश जो देशाला एकत्र आणतोय, समाजाला एकत्र आणतोय, तो खूप महत्वाचा आहे आणि म्हणून ही यात्रा सुद्धा त्या दृष्टीने खूप महत्वाची आहे। नाही तर तो राजकीय भाग आहे ना। म्हणजे कसं आहे की येणारं इलेक्शन आहे 2024चं, त्या इलेक्शन मध्ये श्रीरामाचा अशा पद्धतीनं ग्लोरिफिकेशन करण्यात येत आहे की त्याच्या नावावर यांना व्होट पाहिजे, तर हा राजकीय एजेंडा आहे ना आणि राजकीय एजेंडा आम्ही इथून चालू देणार नाही ना। कारण की याचा स्मारक समितीने विरोध केला तर त्या विरोधाला आम्ही समर्थन देतो, म्हणजे स्मारक समितीचा विरोध आला, त्यांना काढायचं असेल तर रेशीमबाग मधून काढावं। आमच्यावर वैचारिक
जे अतिक्रमण आहे ते करून समाचार वक्तसाठी रिंकू पानतावणे, नागपूर.